आणि आपण प्रश्न विचारलेल्या शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवाराला आपण का पाठिंबा दिला, या बाबतीत आमचं सगळ्यांचं वरती जे गृहाळ चालू होतं, जे महाविकास आघाडीतर्फे, त्यामध्ये 5 शेतकरी कामगार पक्षाला जागा द्यायच्या हे सर्वानुमते महाविकास आघाडीतर्फे ठरलं होतं। त्यामध्ये रायगडमध्ये पनवेल, अलिबाग आणि पेण या 3 जागा सोडायच्या असं ठरलं होतं। त्या याच्यात काय झालं, त्यावेळी आमच्या उरणमध्ये प्रीतम म्हात्रेंनी पहिलाच फॉर्म भरला गेला आणि त्या फॉर्म भरला गेल्यामुळे ती गडबड जी चालू झाली ती गडबड सतत चालू राहिली आणि त्यामध्ये ह्यामध्ये जे फॉर्म भरला तेव्हा आम्ही फॉर्म भरायला त्यांच्यासोबत नव्हतो। आता महाविकास आघाडीतर्फे इथे मशाललासुद्धा AB फॉर्म दिला होता, त्यामुळे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या बाबतीत तरी स्तब्ध होतो। आम्ही वरील आदेशाची वाट बघत होतो। त्याप्रमाणे शरदचंद्रजी पवार साहेबांच्या सिल्वर ओकला भाई जयंत पाटील आणि बाळाराम पाटील हे दोघे भेटावेस गेले होते। त्यावेळी बरोबर संध्याकाळी 7:03 सिल्वर ओकवरून स्वतः शरद पवार साहेबांनी मला फोन केला, सतीश आपल्याला पनवेलला बाळाराम पाटलांना मदत करायची। एवढा साहेबांचा आदेश आल्यानंतर आम्ही ताबडतोबीने बाळाराम पाटलांच्या शेतकरी कामगार पक्षाच्या कामाला लागलो। मी कलंबोली हा बालेकिल्ला महाविकास आघाडीचा आहे आणि मी सातत्यानं लोकांच्या प्रश्नावर इथे नगरपालिका असू दे, पोलीस स्टेशन असू दे, सिडको असू दे, प्रत्येक ठिकाणी लोकांच्या नागरी सुविधांच्या अडचणीबाबत भांडत असतो, कामं करून घेतलेली आहेत। आपण पाहिलं असाल ह्या गार्डनमध्ये इथे समोरचं जे गार्डन आहे ह्या शाळेच्या सेक्टर 5मध्ये हे गार्डन मी IG पेट्रोकेमिकल्सचे डायरेक्टर साबूसाहेब यांच्याकडे विनंती करून यांच्याकडून ते त्यांचं CER फंडामार्फत मी 2.25 कोटीचं ते गार्डन ह्या महापालिकेला बनवून दिलं। आणि इतर आपण पाहिलं असाल ह्या 2000 जवळजवळ 84 साल जेव्हा ही कॉलनी अस्तित्वात आली त्यावेळी पाईपलाईन, ड्रेनेज लाईन सगळ्या एकत्रितरित्या होत्या आणि वास्तविक ह्या KL1, KL2, KL4 यासाठी जी पाईपलाईन होती त्या सगळ्या गंजलेल्या होत्या। त्यामुळे त्या याच्यात सिवरेजचं पाणी पण पिण्याच्या पाण्यामध्ये यायचं आणि ते KL1, KL2 या परिसराला पाणी त्यानं ते पाण्यामार्फत ते प्यावं लागायचं। मग प्रत्येक वेळी आम्ही भांडत राहिलो चीफ इंजिनियरबरोबर सिडकोच्या, तर सिडकोच्या चीफ इंजिनियरने आम्हाला असं सांगितलं का बाबा आलेलं पाणी त्यांनी सर्वे केला, आलेलं प्रथम पाणी अर्धा तास सोडून द्यायचं आणि नंतर मग त्याचा वापर करायचा। अशा रीतीने आम्ही भांडत राहिलो असताना मी सिडकोच्या पाठी लागून जवळजवळ 5.5 कोटीची पाण्याची लाईन, नवीन लाईन टाकून घेतली आणि या KL1, KL2 आणि KL4, KL5 परिसरात ह्या पाण्याचा चांगल्या प्रकारे आता उपयोग व्हायला लागला आहे। म्हणजे स्वच्छ पाणी मिळायला लागले लोकांना। बऱ्याचशा ठिकाणी सुद्धा नागरी सुविधाच्या बाबतीत आपण पाहिलं असाल 84 सालच्या सिवरेज लाईन आहेत या कम्प्लिटली ब्रोकन आउट, सगळ्या तुटलेल्या आहेत आतमध्ये। मी महापालिकेत असताना सतत भांडत होतो का आमच्या ह्या ज्या पाईपलाईन आहेत सिवरेजच्या ह्या तुम्ही आतून रिपेअर करून द्या, बनवून द्या, परंतु त्याकडे महापालिकेने सुद्धा दुर्लक्ष केलं। त्यावेळी भांडत असताना महापालिका सांगायचं का सिडकोने हँडओव्हर केलेलं नाही, ते सिडकोने हँडओव्हर केल्यानंतरसुद्धा आताची परिस्थिती तशीच आहे। जेव्हा ह्या एरियात जेव्हा ही कलंबोली जी आहे ती आपली समुद्र सपाटीपासून 3.5 मीटर खोलवर आहे। ही जी कलंबोली वसाहत निर्माण सिडकोने केली ही ट्रायल बेसिसवर त्यावेळी केली गेली, त्यामुळे त्यांना तो अंदाज आला नाही। आणि जेव्हा महापुराचं पाणी सतत पाणी पडेल आणि जेव्हा भरती होईल तेव्हा ही कलंबोली आता नाही 100 वर्षात पण बुडलेलीच राहणार आहे। हा त्रास कलंबोलीला कायमस्वरूपी आहे। आम्ही कायमस्वरूपी भांडत राहिलो, परंतु हा याच्यातून काय महापालिकेकडून काहीच करता आलं नाही। छोट्या मोठ्या प्रॉब्लेमसाठी मी सतत कलंबोलीकरांच्या या शिक्षणाच्या माध्यमाने म्हणा,
बाकी माध्यमांनी मी त्यांच्या सेवेशी तत्पर असतो. त्यामुळे कलंबोली एकजूट एकमूट करण्यास माझं यश कामाला आलं असंच मी म्हणावं लागेल. मुद्दा महत्त्वाचा पहिला असा आहे मालमत्ता कराचा. 2019ला आपल्यावर जो मालमत्ता कराचा जो कायदा निर्माण केला तेव्हापासून बाळाराम पाटील आमच्या सतत पाठीशी आहेत. मालमत्ता कराचं जे ओझं आहे आणि जे ओझ्यासाठी सतत त्यामार्फत महाविकास आघाडीतर्फे आमचे महापालिकेवर मोर्चे निघाले. त्या बाबतीत तेव्हाचे अजितदादा पवारसाहेब उपमुख्यमंत्री होते, त्यांच्याकडे सुद्धा या बाबतीत मिटिंग झाली. त्यावेळचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्याकडे सुद्धा मिटिंग झाली आणि त्यावेळी मालमत्ता कर आम्ही हा तुमचा दुहेरी मालमत्ता कर जो सिडकोला पण आम्ही भरायचो आणि इथे पण भरायला लागलं होतं, त्याच्यासाठी दुहेरी मालमत्ता कर रद्द करण्यासाठी आम्ही भरपूर प्रयत्न केले. परंतु आम्हाला प्रशासनाकडून शासनाकडून अपयश आलं आणि कोर्टात गेलेल्या आमच्या एका कोर्टात गेलेल्या माणसाने खारघरच्या, त्यामुळे तो आम्हाला ती थोडीफार सवलत मिळालेली आहे. परंतु याच्यात मालमत्ता कर भरायला काही लोक सगळे वैतागलेली होती. लोक मालमत्ता कर कॅन्सल करायची याच्यात होती. लोकांनी म्हणजे नेत्यांनी आश्वासन दिल्यामुळे लोकांनी तो मालमत्ता कर भरला नव्हता आणि अचानक त्यांनी जप्तीची वगैरे ऑर्डर काढल्यामुळे लोक घाबरायला लागली आणि लोकांनी तो शास्तीसहित ह्या लोकांनी महापालिकेने त्याच्यावर शास्ती लावलेली होती. त्या शास्तीसहित लोकांनी बिचाऱ्या भरलं गेलं, काही भरलं गेलं, काही पैसे नाहीत ते तसेच राहिले. अशा रीतीने आम्ही जे महाविकास आघाडीतर्फे आम्ही भांडत असताना बाळाराम पाटलांनी आम्हाला भरपूर मदत केली. त्यामुळे आम्ही शेतकरी कामगार पक्षाच्या पाठी राहिलो. आता या बाबतीत आम्ही 13 तारखेला जी शिवदलला सभा होणार आहे पवारसाहेबांची, माजी आमदार बाळाराम पाटील यांना आम्ही सांगितलेलं आहे का पहा 13 तारखेला जमलं तर बरं होईल. कारण ह्या एरियामध्ये पनवेल महानगरपालिकेमध्ये जवळजवळ 80 ते 90 हजार मतदार हे साताऱ्याचे आहेत. टोटल सगळं सांगली, जत, विटा, कोल्हापूर, नाशिक सगळीकडं जर पाहिलं तर मी सर्वे केलेला आहे. 1,70,000 पारनेर पण त्याच्यात आलं. 1,70,000 मतदान हे पश्चिम महाराष्ट्रातले आहेत आणि हे टोटली आमच्या पवारसाहेबांना आमच्या तुतारीला मानणारा गट आहे. त्यामुळे भविष्यामध्ये निश्चित स्वरूपात ह्या एरियामध्ये तुम्हाला पनवेलमध्ये तुतारी गाजल्याशिवाय राहणार नाही. पनवेलमधील लाईटचा प्रश्न गेले 10 वर्ष ज्यामुळे ज्या तऱ्हेने पॉप्युलेशन वाढले, आपण पाहिला असाल या हिंदुस्थानामध्ये 1 नंबरची लोकसंख्या वाढणारा हा पनवेल महापालिका क्षेत्र आहे. जरूर जो लोड आहे MSCBचा लोड आहे, समजा आहे 100 युनिटचा होता 200 युनिटचा झाला, ते MSCBला तेवढा अर्निंग पण मिळते, फायदा पण आहे. ज्या जुन्या आहेत आपल्या लाईन आहेत, मला वाटतं पनवेल नगरीमध्ये जुन्या लाईन आहेत, त्या सगळ्या अंडरग्राऊंड करण्याची जरूर आहे. तेव्हा बावनकुळे साहेब आले होते, त्यांनी पण म्हणलं होत्या काय या सगळ्या जुन्या हे झालेल्या आहेत, हे काम खरं आपल्या या आमदार साहेबांचं. MSCBचा लपंडाव सगळीकडे चालले आहेत, लोक हैराण आहेत. उन्हाळा आहे, मुलांच्या परीक्षा आहेत, प्रत्येक वेळ रात्रीचं 1 वाजता 2 वाजता यांच्या लाईटचं ब्रेकडाऊन होते. प्रत्येक वेळी प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या एरियामध्ये कलबोली असू दे, कामोठा असू दे, पनवेल नगरपालिका हद्द असू दे, खांदा कॉलनी असू दे, खारघर असू दे, प्रत्येक ठिकाणी लाईटच्या लपंडावानी लोक त्रासलेले आहेत, वैतागलेले आहेत. मी या पनवेल जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार साहेबांच्या गटाचा अध्यक्ष आहे. मी लोकांना आव्हान निश्चित करेन का आपल्याला येणाऱ्या 20 तारखेला जे मतदान आहे, आपल्याला ज्यासाठी आपण इथे पाण्यासाठी पण वणवण फिरायला लागते. कलंबोली झाली, कामोठा झाला, पनवेल नगरपालिका हद्द आली, ठिकठिकाणी पाण्याचा असा कमीपणा प्रत्येकाला झालेला आहे पाण्याच्या बाबतीत. आणि पनवेल नगरीमध्ये जर आपण पाहिलं असाल, कोणीही जर जागा घ्यायला गेलं, रूम घ्यायला गेलं तर पनवेल नगरीमध्ये हल्ली सगळे म्हणतात नको तिथं पाणी नाही आहे. अशा रीतीने पाण्याचा तुटवडा आणि नागरिक सुविधांचा अभाव, या सिवरेज लाईनचा जो मोडकळीस आलेला आहे त्याचा अभाव, हे सगळं पाण्याचा ते आपण पाहिलं असेल तिकडं पॉईंट आहे, फिक्स पॉईंट आहे, जे आउटलेट जिथून सिवरेजचं जातं टोटली तिथेच राहतं. LIG झालं, केल-1 झालं, त्या बाजूला ज्या रूम आहेत त्यांना सर्वांना त्या सिवरेज लाईनचा सिवरेजचा
त्रास होतोय, जो स्टोरेज केला जातो तो सिवरेज आपण पाहिला असाल, तो सगळं इकडे ठप्प झालेले आहे. सगळी घाण LIG वासियांना पाहावी लागते, सोसावी लागते. त्यामुळे मी लोकांना, मतदारांना आवाहन करतोय का येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपले उमेदवार महाविकास आघाडीचे का 7व्या नंबरला त्यांचं चिन्ह आहे सिटीचं बाळाराम दत्तात्रय पाटील यांना भरघोस मताने आपण निवडून देऊया. आणि ज्या नागरिक सुविधा ज्या आपल्या अडलेल्या आहेत, नडलेल्या आहेत, नैनाचा प्रश्न आहे, नैनाविषयी तर एकदम शेतकरी हातबल झालेला आहे. 60-40 जर 60 ते घेणार, 40 शेतकऱ्याला देणार असा कायदा आपल्या इथे केला आहे. आपल्याला मी हे प्रशासन आहे, शासन आहे, त्यांना पण मी नम्र विनंती करतो, त्यांना आव्हान पण करतोय, असं तुम्ही घाटमाथ्यावर करून दाखवा. घाटमाथ्यावर असं करायची यांची हिंमत नाही आहे. आपला इथे कमकुवतपणा राजकीय नेत्यांचा, सत्ताधारी नेत्यांचा यातच कमकुवतपणा दिसून येतोय. त्यामुळे वरचं जे शासन आहे ते आपल्यावर लादलं जाते. त्यांच्यामार्फत ज्या नैनामध्ये काही लोकांनी, बिल्डर लोकांनी जागा घेतलेल्या आहेत आणि या बिल्डर लोकांच्या जागेसाठी हा सगळा नैना प्रकल्प चालू आहे असंच मला वाटतंय. त्यामुळे मी सगळ्यांना नम्र विनंती करतोय का बाळाराम दत्तात्रय पाटील 7व्या क्रमांकावर आहेत आणि सिटीचं चिन्ह त्यांच्याकडे आहे. त्यांना सर्वाधिक मताने आपण निवडून देऊया आणि आपल्या अडल्या नडलेल्या ज्या नागरिक सुविधा आहेत, पाण्याचा प्रश्न आहे, नैनाचा प्रकल्प आहे, तो आपल्याला घालवला पाहिजे. याच्यासाठी मी नम्र विनंती करतोय का आपण भरघोस मताने बाळाराम दत्तात्रय पाटील यांना निवडून देऊया.